फक्त शब्दात उमटते भावना मनोगतात जोडली जातात माणसांची ना. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते माझे विद्यार्थी सन्माननीय डॉक्टर श्याम चौगुले यांना. हे मोठगावचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला लाईटने चकवा दिला. नमस्कार मंडळी. प्रथमतः मोड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचं मी अतिशय आभारी आहे की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला, आणि याच्या अगोदर ज्यांना कोणा आठवत असेल की 18 जानेवारी 26ला आम्ही इथे आलो होतो. कार्यक्रम फार चांगला झाला आणि जाताना या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्याच्यापैकी एक अशी होती की आपल्या शाळेला काही अडचणी येतात, काही पुढच्या स्पोर्ट्सचं सामान नाही आहे, तर त्या तुम्ही देऊ शकत असाल तर फारच उत्तम, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली गेली होती. आम्ही साधारणपणे असं कोणी काही बोललं, व्यक्त केली आशा, तर या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो. पण या बाबतीत आम्ही तसं काही केलं नाही. आमच्या ज्या 2 मैत्रिणी, ज्या चंपा नारायण पेठे, मीनाक्षी अभ्यंकर, ज्या रत्नागिरीला राहतात, आणि कार्लेकर, कमल गणेश कार्लेकर, यांनी जातानाच हा एक उत्तम संदेश घेऊन गेल्या होत्या की शाळेने आपल्याविषयी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती आपण पूर्ण करायला पाहिजे. आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की आपण काहीतरी शाळेसाठी करायची इच्छा आहे, आपण करूया. मी हा विचार पुढे नेला आणि आमचा जो ग्रुप आहे, मंगेश माणगावकर, रामदास मोंडकर, मनोहर मोंडकर, दत्ताराम घाडी, यांच्याशी बोललो आणि हे आम्ही फॉरवर्ड केलं, पुढे केलं, आणि तशा प्रकारे देणग्या गोळ्या केल्या आणि हा आता समारंभ होतोय. देणग्या गोळ्या करत असताना आम्हाला एक अडचण अशी आली की आम्ही सर्वच जण जवळजवळ 70 ते 72 या वयोगटातील आहोत. म्हणजेच आम्ही सेवानिवृत्त आहोत. सेवानिवृत्त झाल्यानंतर बरं, आमच्यापैकी काही कोणी चांगल्या मोठ्या नोकरीला होता, अशी काही परिस्थिती नव्हती. कोण गिरणी कामगार असेल, कोण गोदी कामगार असेल, कोण पोलीस असेल, कोण बस कंडक्टर असेल, अशा प्रकारे आम्ही सगळ्या नोकऱ्या केलेल्या, ज्यांना पेन्शन सुद्धा फार कमी मिळाली तर ती सुद्धा कमी, अशी अवस्था. मग या 72व्या वर्षी आमच्या आजारपणा जो खर्च आहे तो मुळात आमची मुलं करतात. अशा वेळी जर आपण मुलांकडे शब्द टाकला की आमच्या शाळेला खुर्च्या द्यायच्या आहेत तर तुम्ही काहीतरी देणगी द्या, तर ते बरोबर होणार. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, ज्याला जे शक्य असेल त्यांनी ते द्यावं, त्याच्यातून आपण खुर्च्या घेऊ. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्यापैकी जे अतिशय काही सेवानिवृत्तीनंतर कमवते असावं अशी कोणाचीच अपेक्षा नसते, तर चांगलं जीवन, आरोग्याने चांगलं जीवन व्यतीत करावं हीच अपेक्षा अशी असते. परंतु आमच्यापैकी काही ज्यांना पेन्शन सुद्धा नाही, रोजगार निर्मितीचं काही साधन नाही, ते रिटायर झालेले आहे आणि कुठेतरी आंब्याच्या बागेमध्ये ते काम करतात, तोडणावळीचं, म्हणजे आपलं झाड हे घेऊन, गळ घेऊन. अशा प्रकारे आमचे काही मित्र आहेत. काही लोक रिक्षा चालवत आहेत, काही लोक आणखी काही उद्योग करत असतील कदाचित. अशा प्रकारे आम्ही आमची सगळी गोळा केलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही हा खुर्च्या देणगीचा कार्यक्रम घेतलेला होता. विशेष म्हणजे आमच्यापैकी खूप लोकांनी अतिशय मेहनतीने आणि एक जाणीव ठेवून की आपली शाळा आहे, आपल्या शाळेने अपील केलंय, त्याला पण प्रतिसाद द्यायला पाहिजे, हे लक्षात घेऊन आमच्यापैकी खूप लोकांनी जे काही शक्य असेल त्यांनी दिलेले आहे. त्याच्यापैकी काही नावं मला घ्यायलाच हवी. त्याच्यापैकी आहे रवींद्र मोंडकर, इथंच बाजूलाच त्यांचं घर आहे. ते SSC पण इथे नव्हते, परंतु आपली शाळा आहे, आम्ही त्या शाळेमध्ये शिकलो, 4थी पर्यंत होते. त्यांनी सुद्धा एक चांगली देणगी दिलेली आहे. सुशीला माणगावकर ज्या इथे आलेल्या आहेत त्यांनी चांगली केलेली आहे. गिरीधर वासुदेव कोयंडे हे सुद्धा इथे आलेले आहेत. प्रतिभा राणे मास्तरांची मुलगी, त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. कल्याणी सरवणकर की ज्या शाळेमध्ये शिकत होत्या त्यांनी, पुष्पलता गोपाळ बोडस नाडळला तर सध्या त्या राहतात, तर त्यांनी सुद्धा देणगी दिलेली आहे. इथे मी नावं घेतली आहे ती जास्तीत जास्त ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची आहेत. परंतु या व्यतिरिक्त आमचे जे सगळे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा भरगच्च देणगी दिलेल्या आहेत आणि सर्वांची मिळून जी काय रक्कम मिळाली त्या रकमेतून आम्ही 100 खुर्च्या घेतलेल्या आहेत. मी खान सरांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी इथपर्यंत आणून पोहोचवल्या. आणि विशेषतः मला एक गोष्ट जाणवली की आसावरी कदम मॅडम जे आहेत त्यांचं ऑर्गनायझिंग कॅपॅसिटी फार चांगली आहे. त्याच्यामुळे 18 जानेवारी सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे केला, हा सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि ते आपल्याला समोरून इथे दिसतच आहे. तर ही एक उतराई आहे की आम्ही
18 जानेवारीला जो शाळेचा संदेश घेऊन बाहेर पडलो तेवढंच नाही आहे, तर परत आम्ही त्याची उतराई देणगी उतराई म्हणून काही ना काही फुलाची पाकळी म्हणून आम्ही देऊ शकलो, याचा मला अतिशय आनंद आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचं ती 10 ते 11 पूर्वी ठरलं होतं, पण मॅडम म्हणाले जर अगोदर आलं तर बरं होईल, मला सगळं शेड्यूल मेंटेन करावं लागतं. म्हणून आमच्यापैकी काही लोकांनी जी तिकीटे काढली होती ती कॅन्सल केली आणि एक दिवस अगोदरची दिवस सावंतवाडची तिकीटे काढली आणि त्यांना रिसिव्ह करायला आमचे कोल्डे वगैरे गाडी पाठवली होती. अशा प्रकारे त्यांनी इथे मॅनेज केलेलं आहे. मी त्यांचे आभार मानतो की कसं का होईना आपल्या शाळेचा कार्यक्रम आपण तिथे गेले पाहिजे, ते सुद्धा वेळेवर गेले पाहिजे असं म्हणून इथे खूप लोक आलेले आहेत. जे लोक येऊ शकले नाही ते तसं मी बोललो 7 ते 70 वयोगट असल्यामुळे खूपसे लोक जरा आजारी असतात, काही लोकांची आणखी कामं असतात, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. परंतु त्यांनी त्यांच्या भावना अतिशय चांगल्या प्रकारे माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेला सुद्धा आमचे आभार माना, आमचं मनोगत आमच्या वतीने आमचं मनोगत व्यक्त करा. आणि म्हणून ही मी एक संधी घेतो की माझी विद्यार्थ्यांच्या वतीने फुलाची पाकळी म्हणून 100 ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही उपयोगात आणा. हे करत असताना मात्र एक मला सूचना करावीशी वाटते की नॉर्मली असं होती शाळेच्या खुर्च्या आहेत ना, मग ते आपल्याच आहेत, कुठेही वापर कर, कुठे सत्यनारायणाची पूजा असेल, कुठे आणि कुठला कार्यक्रम असेल तर मागून घेऊन जातात आणि परत त्या वेळेवर देत नाही, दिला तरी एखादी दुसरी हरवलेली असते. तर मला आशा आहे की मॅडम तसं काही जर असं कोणी बाहेरून निमंत्रण आलं तर त्या खुर्च्या तुम्ही वापरू नका. शाळेच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुलांसाठी या आम्ही दिलेल्या आहेत याची जाणीव सर्व लोकांनी ठेवावी ही आणखी एक माझी या वतीने नम्र विनंती आहे. धन्यवाद. ज्यांच्या विचाराने कार्याला एक नवी दिशा प्राप्त होते अशा मानगावकर यांचे माजी विद्यार्थी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. मला एक आनंद आहे की मी या पंचवटी संस्थेचा सुद्धा सभासद आहे आणि इमारत मालक म्हणून ग्रामस्थ विकास मंडळ याचा सुद्धा एक सभासद आहे आणि खजिनदार आहे. त्यातून माजी विद्यार्थ्यांना एकत्र करणं हे जास्तीत जास्त मी मेहनत घेऊन केलेलं आहे आणि त्यातून या खुर्च्यांचा कार्यक्रम देणगीचा कार्यक्रम करतोय. बाकी मी माझ्या सहकार्याला धर्माजी खबर यांना खूप विनंती करतो 2 शब्द बोलावे. इथे आलं आणि असं बघितलं ना की असं वाटतंय की आपण आजच शाळेत आलो आहे, कारण या प्रत्येक खोलीशी आमची नाळ जुळलेली आहे. मराठी शाळा होती तेव्हा राणे गुरुजी सकाळी 7:30ला आमची प्रार्थना व्हायची. प्रार्थनेला उशीर झाला तर तिथे वणवं उभं राहायचं. पूर्वी जी शिस्त होती की 1ली ते 7वी आम्ही कधी पेन बघितलं नाही पेक्षा वापरायला एवढी बंदी होती की टाक आणि बोरू हेच आमचा वापर असायचा आणि त्यामुळे आमचं अक्षर आजही लोक वाखाणतात. आणि 7वीला आम्ही असताना त्या समोरच्या वर्गामध्ये आम्ही रात्रीच्या शिकवणीला यायचे, तर हिरनाईक गुरुजी आमची रात्रीची शिकवणी घ्यायची, ती पण काही मोबदला न घेता. तेव्हा अशी लाईट वगैरे काही नव्हतं, त्यामुळे इकडची जी आमची जी आठवण आहे ना, हे आम्ही जरी आज म्हातारे झालो तरी ती पुसली गेलेली नाहीये. तसंच आज मगाशी मॅडम म्हणाल्या की ते कोणतरी येऊन मुलांना मार्गदर्शन करतात पोलीस भरतीसाठी, तर मी तर म्हणेन की जेवढे काही माजी विद्यार्थी आहेत या सगळ्यांनी आहे ना, म्हणजे शाळेनेही तेवढंच त्यांना हे करायला पाहिजे की त्यांच्या कलागुणांचा उपयोग आपले विद्यार्थी कसे घडतील. कला, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सगळे तयार होतात.
आपण कला क्रीडा सांस्कृतिक या ज्या क्षेत्रामध्ये इथूनच खरं आपल्याला हे पोषक वातावरण मिळणार आहे आणि इथूनच आपली खरी जी सुरुवात होणार आहे. तर त्याप्रमाणे असं तुम्ही असं म्हणाल ना शिकताना ह्यो माका काय शिकवतलो, हा, तर ते शिकून घेण्याची पण वृत्ती असायला पाहिजे. आता आम्ही इथे असताना पहिले जोशी सर होते. जोशी सर त्या खिडकीत उभे राहायचे आणि तिथून तेव्हा रस्ता होता. कुठला विद्यार्थी टोपी नाही आहे, गणवेशात नाही आलाय, तर ते तिथून मार्क करायचे. नंतर वंजू सर आले. वंजू सर खूपच फ्रेंडली होते. तसंच आपल्या कदम मॅडम पण आता 18 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर 19 जानेवारीला आम्ही गुणाजी कोयंडे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. तर तेही म्हणाले मॅडम खूप डॅशिंग आहेत, खूप चांगले कार्यक्रम हाताळतात, हा, तर शाळेची खरंच भरभराट होईल. तर मॅडमच्याही कलागुणांचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. हा, आणि अशी शाळेची प्रगती व्हायला पाहिजे एवढं सांगून मी माझे 2 शब्द